मंडळी, कमल किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत जिरा राईस. तर त्यासाठी मी घेतलेले आहे तिथे 2 वाट्या तांदूळ. ते तांदूळ मी असे निवडून आपले स्वच्छपैकी धुवून घेणार आहेत. तर ते मी तांदूळ धुवून एक 10-15 मिनिटं बाजूला ठेवणार आहे. मी गॅस चालू करून त्यावरती एक पातेलं ठेवणार आहे आणि एकीकडे भातासाठी जे लागणार आहे ते पाणी गरम करून घेणार आहे. गरम पाणी भातात घातल्यामुळे भात पटदिशी उमलतो आणि चवीलाही छान लागतो आणि वेळही कमी लागतो आपल्याला भात करायला. लागणारं साहित्य मी इथे घेतलेले आहे. भरपूर असे जिरे, लवंग, दालचिनी. इकडे मी गॅस चालू करून त्यावरती भाताला फोडणी टाकण्यासाठी एक पातेलं घेतलेलं आहे. तर आता मी ते 2 चमचे तेल टाकणार आहे. आपलं तेल आपण जास्त तेल कडकही तापू द्यायचं नाही आणि जास्त थंडही तेलामध्ये टाकायचं नाही. जास्त तेल तापलं तर आपलं ते मसाला आहे ते जळण्याची शक्यता जास्त असते. तर यामध्ये पहिल्यांदा मी लवंग, दालचिनी टाकलेली आहे. हिरव्या मिरच्याचे काप, आणि जिरा राईस म्हणून भरपूर सारे जिरे टाकलेले आहेत. हे सगळे मसाले भाजल्यानंतर आपण धुतलेला जो तांदूळ होता तो त्यात आता परतून घ्यायचा आहे. तर आपण असा हा तांदूळ छान असा परतून घ्यायचा. तर आपला भातही आता तांदूळही आता परतून झालेले आहे. तर इकडे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं ते आता त्यात टाकणार आहे. आता एकसारखं हे हलवून घ्यायचं. आणि चवीप्रमाणे मीठही टाकायचं. गरम पाणी घातल्यामुळे भाताला लवकर उकळी आलेली आहे. तर आता त्याच्यावरती ताट झाकून मी 15 ते 20 मिनिटं हा मंद आचेवर असा भात उमलवायला ठेवणार आहे. तर आता इकडे आपला जिरा राईसही तयार झालेला आहे. तर जिरा राईससाठी खाण्यासाठी मी इकडं चिकन सुक्का आणि रस्सा केलेला आहे. त्याची रेसिपी मी तुम्हाला नाही दाखवली. आजची फक्त रेसिपी जिरा राईसचीच आहे. तर असा मस्त मोकळा सुट्टा आपला जिरा राईस तयार झालेला आहे. असा छान वास सुटलेला आहे जिरा राईसचा. तर मी एका प्लेटमध्येही तुम्हाला काढून दाखवतो. तुम्हीही माझ्या पद्धतीने असा जिरा राईस करून बघा. माझी रेसिपी आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तर मी ते जिरा राईसचे एक प्लेटही तुम्हाला दाखवलेली आहे. तर तो आता मी चिकन रस्सा आणि सुक्याबरोबर असं खायला घेणार आहे. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.